आपल्या या खडवली शहरामध्ये रहिवासी असलेले हे गोडविंदे परिवार आणि गोडविंदे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनीता चंद्रकांत गोडविंदे आई साहेबांना 19 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आई साहेबांच्या पश्चात आमचे सचिन दादा असतील, आमचे नितीन दादा असतील, त्यांच्या सुना असतील, नातवंड असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण हा गोडविंदे परिवार असेल आणि आई साहेबांचे पती आमचे चंद्रकांत काका असतील। अशा प्रकारे हा गोडविंदे परिवार आणि या ठिकाणी कार्य करत असताना सुस्वभावी असणाऱ्या आमच्या आई साहेब अतिशय मन मिळावू असणाऱ्या आणि हसतमुख, जेव्हा पाहावं तेव्हा चेहरा त्यांचा असा असायचा। अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आई साहेबांनी कार्य केलं आणि अतिशय अल्प वयामध्ये म्हणावं लागेल, कारण वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी आई साहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला हे जावं प्रत्येकाला लागणार आहे। प्रत्येक माणसाने जर खऱ्या अर्थाने विचार केला, आमचा जन्म जो झालेला आहे काहीतरी हेतुत्मक झालेला आहे, काहीतरी उद्दिष्ट आहे त्याच्या मागे। आम्हाला या ठिकाणी जन्माला घालण्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे, बरं का। घरात एखादी वस्तू जर आम्हाला आणायची असेल, एखादं उपकरण जर आम्हाला आणायचं असेल, घरामध्ये एखादं उपकरण जर आम्हाला आणायचं असेल, एखादी वस्तू जर आम्हाला आणायची असेल, तर काहीतरी उद्देश असतो, काहीतरी हेतू असतो, बरोबर आहे की नाही। हेतू शिवाय तर आम्ही कुठली गोष्ट, कुठली वस्तू आम्ही आणत नाही। काहीतरी उद्देश असतो आमचा, त्याच्याशिवाय तर कुठलं उपकरण आम्ही आणत नाही, बरोबर आहे की नाही। आता कपडे धुवायला त्रास व्हायला लागला म्हणून हेतू ठेवून वॉशिंग मशीन आणली, कशासाठी? कपडे धुण्यासाठी, बरोबर आहे की नाही। पूर्वी एक टीव्ही होती, पोरं काही रिमोट सोडत नव्हती आणि आईला काही मालिका पाहायला मिळत नव्हत्या, म्हणून हेतू ठेवून त्यांनी दुसरा टीव्ही आणायला लावला। उद्देश साधं उदाहरण आहे, जर घरामध्ये एखादं उपकरण आम्ही आणत असू, घरामध्ये एखादी वस्तू जर आम्ही आणत असू, तर काहीतरी आमचा उद्देश असतो, काहीतरी आमचा हेतू असतो। हेतू शिवाय, उद्देशाशिवाय जर वस्तू आम्ही घरात आणत नाही, तर या जगामध्ये भगवंताने आम्हाला जन्माला घातलंय, काहीतरी हेतू असेल तेव्हाच ना, काहीतरी उद्देश असेल तेव्हाच ना। अन्यथा आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी काय कमी होती का इथे? आपल्या गावात, आपल्या कुटुंबात, आपल्या घरात काही कमी येऊन गेली का? मग तरी सुद्धा त्या कुटुंबामध्ये, त्या घरामध्ये, त्या गावामध्ये, त्या समाजामध्ये, त्या देशामध्ये आम्हाला जर जन्माला भगवंताने घातलेला आहे, तर निश्चित काहीतरी उद्देश आहे, काहीतरी हेतू आहे। आम्हाला नेमकं काय करायचं आहे? आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना काय हेतू आहे तो जाणून घ्यायचा आहे। आम्हाला हा नरदेव जो भगवंताने दिलेला आहे ना, तो कशा निमित्तानं, कशासाठी दिलेला आहे ते जाणून घ्यायचंय आम्हाला। अनेक माणसं या ठिकाणी जन्माला आलेली असताना सुद्धा कित्येक अगणित लोक या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा या सृष्टीमध्ये जर भगवंताने मला पाठविलेला आहे, जन्माला घातलेला आहे, तर काहीतरी वेगळ्या प्रकारचा उद्देश असेल, काहीतरी उद्दिष्ट असेल, काहीतरी हेतू असेल, बरं का। तसं जर पाहायला गेलं तर 83,99,999 योनी कार्य करतायत। जीव, जंतू, प्राणी, पक्षी, वृक्ष वगैरे जर सगळे पकडले
श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या चारही खाणीतून जन्माला येणारे जर आम्ही पकडले तर 83,99,999 योनी आहेत, नरदेह सोडून. बरोबर आहे की नाही? मग 83,99,999 योनी या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा 84,00,000 जीव योनी भगवंतांनी तयार केली ना, निर्माण केली की नाही? काहीतरी उद्देश असेल ना, काहीतरी हेतू असेल ना. मग काय हेतू आहे तो आम्ही जाणून घेतला पाहिजे. काय हेतू आहे? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. आमचं मूळ स्थान काय? आम्ही आलोय कुठून? आम्ही वरच्या अंगाने जर पाहायला गेलो, आमच्या वरच्या ज्ञानाने, आमच्या वरच्या बुद्धीने जर पाहायला गेलो, सहज माणूस बोलतोय कुठून आला बाबा? उशीरवरून आलो मी इथे. उशीद मध्ये कुठून आलात? आईच्या गर्भातून, पेटाच्या रेतातून, अन्नातून. पण तिथे निर्मिती करणारा, जन्माला घालणारा, उत्पत्ती करणारा कोणतरी असेल ना आपली, कोणतरी असेल की नाही? बोधले महाराज म्हणतायत, आलासी कोठोनी जासी कवण्या रेठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय बुडत से पापा. बरं का? सावध होई बापा. सावध होण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. सावधतेने कर्म करण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. सावधतेने जगण्या बघण्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. आम्ही एक विचार केला पाहिजे, आमचं उगम स्थान काय, आम्ही कुठून आलेलो आहोत. आणि त्याचीच ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी. आम्ही वैकुंठीचे वासी. कशासाठी आलो इथे? प्राणी पक्षी जे कार्य करू शकत नाही ना, ते कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. पशु पक्षी जे कार्य करू शकत नाही, ते कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. मग आता पशु पक्षी जे कार्य करू शकत नाही, ते कार्य करण्यासाठी जर आम्हाला नरदेह दिलेला आहे भगवंताने, ते कार्य कोणतं आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता नुसतं जर आम्ही बोललो की देवाने जन्माला घातलंय, पोट भरायचं, खायचं, प्यायचं, मस्त की मजा करायची, आणि आला एक दिवस मरायचा की मरून जायचं, एवढाच विचार करून जर आम्ही या सृष्टीवर जगत असू, वागत असू, तर सांगा प्राणी पक्षी पोट भरत नाहीत का? बरं, प्राणी पक्षी पोट भरत नाहीत? भरतात ना. प्राणी पक्षी पोट भरतात की नाही? साधं उदाहरण आहे, सकाळी एखाद्या कुत्र्याला जर भूक लागली ना, तर तो एक घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर फिरतो. 5व्या घरी जर त्याला अर्धी भाकर भेटली ना, तर तेवढी खाऊन तो एखाद्या कोपऱ्यात जाऊन निवांत बसतो. माणूस मरतय तरी निवांत बसत नाही. ही खंत आहे. काय समजतंय ना? अर्धी भाकरी जर त्या कुत्र्याला मिळाली पोटापुरती, तर ते खात आहे. खाल्लं ना की मग निवांत कुठेतरी जाऊन बसते. जेव्हा भूक लागेल तेव्हाच फिरायला निघतंय. माणूस मरतय तरी पोट भरत नाही माणसाचं. ते लोभाने रीतच राहतंय, ते आशेने, ममतेने, ममत्वाने रीतच राहतंय. ते रीतच राहतंय. बरं का? पोट भरून जर आम्ही शुद्धेचा जर विचार करत असू ना, तेवढाच विचार करून, तेवढंच कार्य करून जर समजा आम्ही स्वतःला कृतकृत्य समजत असू, आम्ही स्वतःला जर मोठं समजत असू, तर प्राणी पक्षी सुद्धा पोट भरतात त्यांच्या पद्धतीने. बरं का? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. क्षुधा म्हणजे भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. आमची तहान भागते आणि प्राणी पक्ष्यांची तहान भागते. बरोबर आहे की नाही? फक्त फरक एवढाच आहे की प्राण्या पक्ष्यांना तहान लागल्यानंतर जिथे मिळेल तिथे पाणी पितात, आम्ही मिनरल वॉटर पितो.
आम्ही फिल्टरचं पाणी पितो, फरक एवढाच आहे, बरोबर आहे की नाही? पण त्याच्याही पलीकडे जर विचार केला तर प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात. आता पुढचं काही सांगायला पाहिजे का? काय बरे, ते एखाद्या डबक्यातलं पाणी पित असतील, एखाद्या विहिरीतलं पाणी पित असतील, एखाद्या नदीतलं पाणी पित असतील, एखाद्या ओढ्यातलं पाणी पित असतील, पण प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात. माणसाला एकदा काही संध्याकाळी तहान लागले ना की तो काय काय पिऊन तहान भागवतो ते त्यालाच माहिती. कसली कसली तहान माणसाला लागते ना. एक वेळ माणसाला पाणी जर टायमाला नाही मिळालं तर एवढा बेचैन होत नाही मनुष्य, पण संध्याकाळचं पाणी जर कदाचित त्याला नाही मिळालं ना तर तो किती बेचैन होतो बरं, किती प्रयत्न करतो बरं तो. मग मला सांगा, एवढंच करून जर तो या जगाचा निरोप घेत असेल तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? आपलं काय हेतू काय, आपला मुद्दा काय माहितीये का? काहीतरी हेतू ठेवून आम्हाला जन्माला घातलेला आहे, काहीतरी उद्देशाने आम्हाला या ठिकाणी भगवंताने जन्माला घातलेला आहे. उद्देश काय, हेतू काय आहे, कशासाठी कशासाठी जन्माला घातलेला आहे? उत्पत्तीचं म्हणावं तर उत्पत्ती प्राणी पक्षी करतात, आम्हीही करतोय बरं का. उलट अर्थी आम्ही काय म्हणतो, हम दो हमारे दो, दोनच बोध झाली. आता तर एकावरच झाले, हम दो हमारे एकच, बरं का. प्राण्या पक्ष्यांचा जर आम्ही विचार केला तर एखाद्या वेळी एखादी कुत्री जर आमच्या बाजूला, अर्थात आमच्या एखाद्या गलीमध्ये जर व्याळली तर 7-7, 8-8 पिली तिला असतात, 7-7, 8-8 पिली असतात, बरं का. तीही वाढवते, आम्हीही वाढवतो, फक्त वाढवण्याची पद्धत वेगळी आहे तिची, आमची पण वाढवते, ती पण वाढवते, आम्ही पण वाढवतो. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग जर आम्हाला आहेत तर हेच 5 भाग प्राण्या पक्ष्यांनाही आहेत. आणि एवढंच कार्य करून जर आम्ही ह्या जगाचा निरोप घेत असू तर त्यांच्यात आणि आमच्यात काहीही फरक राहिलेला नाही. काय फरक राहिलेला? मग संत म्हणतात, एखादं उपकरण किंवा एखादी वस्तू जर आम्ही घरामध्ये आणताना आमचा काहीतरी हेतू असतोय, काहीतरी उद्दिष्ट असतोय, त्याच हेतुत्मक दृष्टीने, त्याच उद्देशाने आम्ही आमच्या घरात ती वस्तू आणत असतो. तसं अनेक माणसं या ठिकाणी जन्माला घातलेली असताना सुद्धा, अगणित लोक या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा, जर आम्हाला भगवंताने या ठिकाणी जन्माला घातलंय तर काहीतरी उद्देश आहे, काहीतरी हेतू आहे. मग काय हेतू आहे? त्यासाठी बोधले महाराज म्हणतात, सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. सावध झालं पाहिजे आम्ही, आणि सावध होण्यासाठी विशेष बुद्धी आम्हाला भगवंताने दिलेली आहे. बुद्धी माणसाला दिलेली आहे ना, त्या बुद्धीचा उपयोग जर आम्हाला चांगल्या प्रकारे करता आला तर तिला सद्बुद्धी म्हणतात, बरं का. आणि त्या बुद्धीचा वापर जर नको तसा झाला तर त्याला दुर्बुद्धी, कुबुद्धीही म्हणतात. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी भगवंताने दिलेली आहे. बुद्धीचा वापर कसा करायचा ते आमच्यावर ठेवलेला आहे, नाही काय. प्रवास करायचा आहे, पाय दिलेले आहे, पण तो प्रवास कसा आणि कशा पद्धतीने करायचा आहे ते आमच्यावर ठेवलेला आहे. कान दिलेले आहेत भगवंताने, ऐकण्याची क्षमता, ऐकण्याचे सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. काय ऐकायचं आहे तो विचार आमच्यावर ठेवलेला आहे. वैखरी भगवंताने आम्हाला दिलेली आहे, आम्हाला बोलायचं आहे, पण काय बोलायचं आहे तो विचार आमच्यावर ठेवलेला आहे, आमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आम्हाला जर हा निर्णय भगवंताने दिलेला आहे, बुद्धी जर भगवंताने दिलेली आहे, तर त्या बुद्धीचा वापर आम्ही कशा प्रकारे केला पाहिजे. माणसाने
अध्यात्म सोडून आतापर्यंत जेवढा बुद्धीचा वापर केलाय ना, तेवढा माणसाच्या जेवढा उपयोगाचा आहे तेवढाच अनहिताचा आहे. जेवढा हिताचा आहे ना तेवढाच अनहिताचा आहे. बरोबर आहे की ना? तांदूळ दिले चांगल्या प्रकारे माणसाला शिजवून खाण्यासाठी, माणसाने माणसाची बुद्धी लावली, त्या तांदळांना कुजवले आणि त्या तांदळापासून तयार केली आणि तिचा आधार घेऊन स्वतः बर्बाद झाला. समजतंय? चांगल्या प्रकारे झाडाला संत्रा आणलेली ती संत्रा काढ बाबा, वरची साल काढ, आपले आनंद वाटेल. साली सकट कुजवली त्याने. बुद्धी कोणाची आहे? प्राण्या पक्ष्यांची बुद्धी आहे का? माणसाची बुद्धी माणसाने त्या पद्धतीने वापरली आणि कुजवून त्याची केली, तिचा आधार घेतला की घर बरबाद झालं समजा. तिचा आधार घेतला की आयुष्य बरबाद झालं समजा. ही बुद्धी कोणाची आहे? माणसाची आहे. ज्या वेळेला तो माणूस चांगल्या प्रकारे त्या बुद्धीचा वापर करतो, ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये सद्बुद्धी म्हणून कार्य करत असते ना, त्या वेळेला त्याचं हित घडत असतं, हित होत असतंय. नरदेह हे भगवंताने आम्हाला दिलेलं साधन आहे. कशासाठी दिलेलं आहे? आम्हाला परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, देवाचं कार्य करायचंय, देवाचं नामस्मरण करायचंय. ऐका, ते करून आम्हाला 83,99,999 युनिटून मुक्त व्हायचं आहे. अर्थात सगळ्या रहाडगाड्यातून मुक्त होण्याचं एकमेव साधन असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. साधनावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. साधनाविषयी आम्हाला आपुलकी निर्माण झाली पाहिजे. कुठपर्यंत? थांबा येत नाही तोपर्यंत. जे आम्हाला साध्य करायचं आहे ना, ते साध्य जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत त्या साधनावर प्रेम केलं पाहिजे. तोपर्यंत त्या साधनाविषयी आपुलकी निर्माण झाली पाहिजे. जे साध्य करायचं आहे ते साध्य झालं की साधनावरचं प्रेम पण कमी झालं पाहिजे. आम्ही खरवली स्टेशनला ट्रेन मध्ये बसलो ना, की ती ट्रेन CST ला जाणारी असते, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बरं का? ज्यांचा प्रवासाचा जेवढा कालावधी असेल ना, त्याला त्या स्टेशनला उतरावंच लागतंय. बरोबर आहे ना? काहींचा 5 मिनिटाचा कालावधी आहे, त्यांना टिटवाळ्याला उतरणं आहे. काहींचा 10 मिनिटाचा कालावधी आहे, त्यांना आंबिवलीला उतरणं आहे. काहींचा 15 मिनिटाचा कालावधी आहे, त्यांना शहाडला उतरणं आहे. पण ऐका, ट्रेन जरी CST ला जाणारी असेल ना, तरी आमचं प्रेम त्या साधनावर तिथपर्यंतच पाहिजे जोपर्यंत आमचं स्टेशन येत नाही. जोपर्यंत आमचं स्टेशन येत नाही ना, तोपर्यंत ते साधन आमच्यासाठी ठीक आहे. पण एकदा स्टेशन आला ना, की त्या साधनाचा मोह आवरला पाहिजे. तर आपल्याला ज्या स्टेशनला उतरायचंय त्या स्टेशनला उतरता येईल. अहो, भगवंताने या ठिकाणी प्रत्येकाला जन्माला घालतानाच प्रत्येकाचं आयुष्य ठरवून दिलेलं आहे. फक्त नंतर आम्ही त्याचा विचार करतो, असं व्हायला नको होतं, तसं झालं असतं, तसं व्हायला नको होतं, असं झालं असतं. त्याच वेळेला आयुष्य ठरवून दिलेलं आहे. कोणाला किती वेळ प्रवास करायचा आहे ना, किती वेळाने कुठल्या स्टेशनला उतरायचंय त्याच वेळेला ठरवलेलं आहे. फक्त आम्ही काय करायचंय माहितीये का? आमचं स्टेशन येईपर्यंत ह्या साधनावर प्रेम करायचं आहे, या साधनाची काळजी घ्यायची आहे. एकदा जे साध्य करायचे ते साध्य झालं की मग देहावरचं प्रेम सुद्धा कमी झालं पाहिजे. प्रपंची गुंतू नको, पाय पुढे कसे पापा, प्रपंच तर लांबच राहिला. आणि ज्यांचं देहावरचं प्रेम कमी झालं ना, ते म्हणतायत कुत्ता जाने या चमडी. समजतंय ना? देहावरचं प्रेम कमी झालं ना, ते म्हणतायत कुत्ता जाने या चमडी. आता कसं असतंय बघा, पुराण जर आम्ही वाचली
शास्त्र जर आम्ही वाचलं, पुराण शास्त्र, तर त्याच्यामध्ये बरीच काही माहिती दिलेली आहे, बरीच काही माहिती दिलेली आहे. काही पुराण तर असे आहेत की माणसाला पार गुंतवून ठेवतायत. मरणोत्तर माणसाचं काय केलं पाहिजे, तो कुठे जातो, त्याचा प्रवास कसा असतो, आणि मग त्या प्रवासात त्याला सुख मिळावं म्हणून राहिलेल्यांनी काय केलं पाहिजे, असं बरंच 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 काही दिलेलं आहे बरं का. आता खरं सांगायचं म्हटल्यानंतर मनुष्य जगत असताना, जीवन जगत असताना मेल्यानंतरचा जास्त विचार करतो का आता जगतानाचा जास्त विचार करतो? मेल्यानंतरचा. चांगली जागा मिळाली पाहिजे, तू आता चांगल्या जागेवर बसलो तर पाहिजे ना. चांगली जागा कधी मिळेल? चांगली जागा कधी मिळेल? आता आपली सुरुवातच जर पाहायला गेला, समजा इथे जर चित्रपट लावला असता आणि ही टीव्ही आहे, तर मला सांगा तुम्ही पुढे बसले असते का इकडे बसले असते? कुठे बसले असत्या? मला सांगा ना, मी कशाला सांगायला पाहिजे तुम्हाला? कुठे बसले असत्या तुम्ही? तुम्हाला इकडून उठून इकडे बसवायला लागला का? टीव्हीच्या समोर बसा ना. खरं की गोड आहे? तुम्ही इकडे बसल्यात जागे अभावी, तुमच्याबद्दल काय बोलायचं नाही. आमची आवड कुठे आहे? आणि आम्ही मरणोत्तर विचार करतो, आम्हाला मेल्यावर चांगली जागा भेटली पाहिजे, आता त्यासाठी चांगली कर्म केली पाहिजे. ऐका, पुराण आणि शास्त्र मेल्यानंतरची गती तुमची काय आहे ते दाखवतील, त्याचं ज्ञान दाखवतील. पण चालू वर्तमान कालामध्ये जर आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे जर शिकायचं असेल, याचं मार्गदर्शन जर आम्हाला हवं असेल, तर आम्ही गाथा, गीता, ज्ञानेश्वरी आणि भागवतच वाचलं पाहिजे. तेच वाचलं पाहिजे आम्ही. आता चालू वर्तमान कालामध्ये आम्ही काय केलं पाहिजे? कारण भविष्यकाल, ऐका, भविष्यकाल आमचा वर्तमान कालावर आधारित आहे. आता आम्ही काय करतोय ना, याच्यावर आमचं भविष्यकाल आधारित आहे. तुम्ही भूतकाळाचा विचार करू नका, याच्या आधी काय झालं, झालं ते गेलं. भविष्यकाळ आपला उज्ज्वल असावा असं जर वाटत असेल ना, तर वर्तमान काळामध्ये आता आम्ही चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आता बघा, मरणोत्तर आम्ही बरंच काय काय करतो, मरणोत्तर बरंच काय काय करतो. आता ते काही सांगायला नको काय काय करतो ते. एकदा माणूस निघून गेल्यावर चौघेजण भाऊ होते, चौघेजण भाऊ बरं का. जशी जशी लग्न झाली, जसे जसे मोठे झाले, जसे जसे करते कमावते झाले ना, तसे तसे ते वेगवेगळे झाले. आता पद्धतच आहे, कलियुगच आहे, त्याला काय करणार? कलियुगच आहे, त्याला काय करणार बरं का. आणि मग जसे ते वेगळे व्हायला लागले, जसे ते दुरावा त्यांच्यामध्ये निर्माण झाला, हे जेव्हा वडिलांना कळलं, त्यावेळेला वडील प्रत्येक वेळेला त्यांना सांगायचे, दादा भले तुम्ही वेगळे राहा ना, पण एकत्र येऊन कधीतरी बसा, माझ्या डोळ्याने दिसू द्या, कधीतरी एकत्र येऊन बसा. ज्या दिवशी मी तुम्हाला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होताना माझ्या डोळ्याने पाहिल ना, त्या दिवशी दादा मला आनंद वाटेल रे, आनंद वाटेल. भले वेगळे राहा तुम्ही, वेगळे असू द्या, तुमचे व्यापार जे काही व्यवसाय, नोकऱ्या, धंदा जे काय असेल ते असू द्या ना, पण कमीत कमी कधीतरी 15 दिवसातून, महिनाभरातून एकत्र येऊन एकत्र बसा, विचार विनिमय घ्या, कोणाचं काय चाललंय, कोणाला काय हवं आहे का ते बघा. तो बाप बिचारा नेहमीच सांगायचा, त्यांना नेहमीच सांगायचा, पण ते बापाला ऐकावायचंय. तुला काय माहितीये त्याच्यात काय घोडे आहेत, त्या माहितीये तुला? तू फक्त नुसता बडबड करतोय, पण तुला त्या आतल्या गोष्टी काय माहितीये? दादा त्याला आतल्या, बाहेरच्या, वरच्या, खालच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, म्हणून तर तुम्हाला एवढं मोठं केलं ना त्याने, म्हणून तर तुम्हाला सांभाळलं की नाही. पण तो बापाला ऐकवतो, तुला काय माहितीये त्या बारक्यात काय कोडी आहेत त्या, तुला काय माहितीये त्या मोठ्यात काय कोडी आहेत त्या, तुला काय माहितीये तो मजला कसा आहे तो. समजतंय ना? ही इच्छा बापाची. एकदा तो बाप निघून गेला ना, की हे चौघे पण एवढं तोंडाला तोंड लावून, अंगाला अंग लावून बसतो, तसं काय किती दुःख झालंय ना, किती नाही. समजतंय? बसलं पाहिजे, दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे, दुःखाच्या वेळी एकत्र आलंच पाहिजे. पण आमच्या समाजामध्ये असं पाहायला मिळतंय की जी माणसं, तो माणूस जिवंत असताना कधीही पाहायला येत नाहीत ना,
ती माणसं नंतर एकदा तो गेला ना, पुढचं काही सांगायला पाहिजे का? जिवंत असताना माणूस माणसाला समजून घेत नाही, ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी व्यथा आहे. आणि तो माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी आम्हाला मरावं लागतंय. हीच तर जीवनाची कथा आहे ना, हीच तर जीवनाची कथा आहे ना, ही जीवनाची कथा आहे. असताना सांभाळलं पाहिजे. आता आपला विषय बघा काय आहे. तुम्ही मरणोत्तर ज्या काही विधी, जे काही श्राद्ध सांगितले ते केलेच पाहिजे, कारण त्यांच्याविषयी कृतज्ञता आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे ना. ज्यांनी आम्हाला वाढवलं, घडवलं, मोठं केलं, एवढं सगळं ऐश्वर्य दिलं, एवढी संपत्ती दिली, एवढं सगळं काही आम्हाला जग पाहण्याचं सामर्थ्य दिलं, त्यांच्याविषयी कृतज्ञता अंतःकरणामध्ये पाहिजेच. पण ज्याने जिवंतपणे डोळे देवाला अर्पण केलेले, हात अर्पण केलेले, पाय अर्पण केलेले, अर्थात सर्वांगाने जो जिवंतपणे भगवंताचं नामस्मरण करतोय, मरणोत्तर त्याच्या देहाचं काय झालं याचा विचार संतांनी केला नाही. त्याचं पिंडदान केलं का, त्याची क्रिया केली का, त्याची कशा पद्धतीने विधी झाली, याला विशेष महत्व दिलं नाही. हे प्रवचन कशासाठी आहे? आम्हाला अंतरात्मा असतानाच या डोळ्याने त्याला पाहायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची. आम्हाला तो भगवंत असतानाच या कानातून त्याला ऐकायचं आहे. आम्हाला तो भगवंत असतानाच या मुखातून त्याचं बोलायचं आहे, त्याचं नामस्मरण करायचं आहे. आणि असं जर झालं ना, ज्याने जिवंतपणे पिंडदान केलेलं आहे, देह देवाच्या चरणी अर्पण केलेला आहे, त्याचा मरणोत्तरचा काय विचार करताय तुम्ही? त्याला जीवनमुक्त म्हणतात. गीतेच्या भाषेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ. देहावरचं प्रेम कमी झालं, प्रपंचाचं प्रेम कमी झालं, संसाराचं प्रेम कमी झालं, ममत्व मुळीच शिल्लक राहिलं नाही. उद्धार झाला, त्याचा उद्धार झाला. आणि मग ह्या स्थितीने जर आम्हाला जगायचं असेल, अशा पद्धतीने जर आम्हाला कार्य करायचं असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेन्ते कोणते सदा तद्भाव भाविता. ते मी जितेनी अवसरे जयावरुणे जीवी मुळे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावी म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करावं, आम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन करावं. जर आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल ना, जर आमच्यामध्ये बदल व्हावा असं वाटत असेल ना, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाला आठवलं पाहिजे, आम्ही देवाला आठवलं पाहिजे. आणि या कलियुगामध्ये आमचा उद्धार करण्याचा एकमेव सोपा आणि सर्वात साधं साधन आहे नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करणं. ते सामर्थ्य आम्हाला मिळालं पाहिजे ना, ते बळ आम्हाला मिळालं पाहिजे ना. प्रत्येक इंद्रियाकडून जर देवाचे कार्य करून घ्यायचे आहे, देवाला पाहायचं आहे, तर मग त्यासाठी ते साधन आम्हाला, ते सामर्थ्य आम्हाला मिळालं पाहिजे ना. ते सामर्थ्य कुठून मिळेल आम्हाला? अखंड प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहता आलं पाहिजे, अखंड प्रत्येक ठिकाणी भगवंताची प्रचिती घेता आली पाहिजे, देवाची अनुभूती घेता आली पाहिजे. बरं का? एकदा हे निघून गेलं ना, परत नाही. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. एकदा अंतरात्मा निघून गेला ना, आत्मा जाता देह पडे. पडे म्हणजे काहीच न घडे, पडे म्हणजे काहीच न घडे. एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर काही घडतंय का? आपण काही क्रिया करतो का? त्या मड्याकडून काही क्रिया होतात का? नाव पण शिल्लक राहत नाही, त्याचं नावही शिल्लक राहत नाही. मैतावर येणाऱ्या माणसांविषयी बोललं जातंय. अमुक गावचा अमुक माणूस आला का, बरं का, त्या गावाचं नाव घेतलं जातंय आणि त्या माणसाचं नाव घेतलं जातंय. मैतावर येणाऱ्या माणसाविषयी त्या माणसाचं नाव घेतलं जातंय. पण मला सांगा, जो माणूस मेलेला आहे तो जर दवाखान्यात असेल तर सगळी लोक काय चर्चा करतात बरं? बॉडी आली का, त्याचं नाव नाही घेत. नाव घेतात, आला का तो कसा आहे? अंतरात्मा आहे तोपर्यंत आम्हाला नाव आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला का बॉडी
जास्त वेळ झाला का मग तीच लोक बोलतात, कशाला मातीची हालना करता. बरोबर आहे की नाही. माती